19 मे 2024 रोजी पुण्यातील कल्याणी नगर परिसरामध्ये एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 2 जणांना आपले प्राण गमवावे लागले। हा अपघात इतका भीषण होता की या अपघाताची दखल ही पुणे शहरापुरती मर्यादित राहिलेली नव्हती, तर राज्यात आणि देशभरात या अपघाताची चर्चा झाली आणि त्यानंतरच या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी अटक होते त्या आरोपींना आता हळूहळू त्यांना सोडलं जाते आणि यामध्ये मुख्य असणाऱ्या विशाल अग्रवाल म्हणजे जो आरोपी होता, गाडी चालवत होता, तर त्या गाडी चालवणाऱ्याचा वडील विशाल अग्रवाल याला आता पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टकडून याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टने या बांधकाम व्यावसायिकाला म्हणजे विशाल अग्रवाल हे बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांना आता जामीन मंजूर केला आहे। जवळपास 22 महिन्यांपासून ते पुण्यातलं जे येरवडा सेंट्रल जेल आहे तर या जेलमध्ये न्यायालयीन कोठडीवर होते। आपण बघितलं की न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना या आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। जवळपास 2 वर्षांपेक्षा अधिक काळ ते याच्यामध्ये होते, येरवडा जेलमध्ये होते आणि त्यानंतर आज जी सुनावणी पार पडलेली आहे तर या सुनावणीमध्ये आता त्यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। हे प्रकरण 19 मे 2024 रोजी पहाटे सुमारे 2:10 घडलं होतं। हा भीषण अपघात घडला कल्याणी नगर इथलं जे एअरपोर्ट रोड आहे तर या रोडवर हा अपघात घडलेला। एका भरधाव वेगात येणाऱ्या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली आणि या अपघातामध्ये 2 IT चे कामगार मृत्यू यांचा झाला होता। यामध्ये अनिस आणि अश्विनी कोष्टा अशी या 2 मुलांची नावं होती। त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यांना तिकडे अपघात झाल्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। बाकी सगळं हे घडलं आणि त्यावरच आता या प्रकरणात कार चालवत असलेला मुलगा हा अल्पवयीन असला होता, त्यामुळे अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांना आणि आईला यासोबतच सगळ्यांनाच या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं। विशाल अग्रवाल जे आहेत तर यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला लक्झरी कार चालवायला दिली, कार चालवण्यास परवानगी दिली होती आणि म्हणूनच या अपघातानंतर त्याला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला। आपण बघितलं की त्यावेळी ब्लड सॅम्पल्स सुद्धा चेंज करण्यात आले होते आणि या सगळ्या तपासादरम्यान जे ससून रुग्णालय आहे तर या ससून रुग्णालयातला सुद्धा वैद्यकीय अहवालामध्ये फेरफार केला होता। अशी बऱ्याच गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये घडल्या होत्या आणि यामध्ये अल्पवयीन चालकाचा जो रक्त नमुन्याचा अहवाल होता याच्यामध्ये सुद्धा नील अल्कोहोल दाखवण्यासाठी नमुने बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा सुद्धा आरोप याच्यामध्ये करण्यात आला होता। या सगळ्यामध्ये ससून रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा अटक झाली होती। आपण बघितलं की याच्यामध्ये अजय तावरे जे आहेत डॉक्टर त्यांना सुद्धा अटक केलेली होती, त्यांना सुद्धा यामध्ये आता जामीन मिळालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता महत्त्वाची जी सुनावणी आहे तर त्यामध्ये आता विशाल अग्रवालला जामीन मंजूर झालेला आहे। यामध्ये अद्याप फौजदारी खटल्याची सुनावणी सुरू आहे। अपघात चे जे पुरावे आहेत नष्ट करण्याचा ते प्रयत्न झाला होता, कट कारस्थान रचण्यात आलं होतं। या सगळ्यामुळे आता यामध्ये सगळ्यांचेच जवळपास जामीन मंजूर झालेले आहेत। सुप्रीम कोर्टाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आता आणखी पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण की जेव्हा ही घटना घडली त्या घटना घडल्याच्या नंतर पुण्यामध्ये जवळपास देशभरातल्या वेगवेगळ्या न्यूज चॅनल आहेत तर ते आले होते। अतिशय मोठ्या प्रमाणात हे प्रकरण गाजलं होतं आणि त्यामध्ये आता अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत, शेवटच्या आरोपीपर्यंत प्रत्येकाला जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे आता आगामी काळात या प्रकरणामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मोना येनपुरे, सिविक मिरर।